नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये तणाव उसळलेला आहे। एका रस्त्यावर जी साधी रांगोळी काढलेली होती आय लव्ह मोहम्मद म्हणून, पण त्या रांगोळी मागचा जो उद्देश होता की ती रांगोळी पायदळ तुडवत जाणे, दुसऱ्या धर्माचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्या धर्माच्या फेथला रस्त्यावर पायदळी तुडवत जाणे, हा जो हेतू त्या मागचा होता, ह्या हेतू परस्पर त्याच्यामध्ये पूर्ण शहर अस्थिर झाला होता। रस्त्यावर आंदोलन निघाली, दगडफेक झाला, लाठीचार्ज झाला, अनेक लोकांच्या अटक झाल्या। ठीक आहे, ही जी अहिल्यानगरच्या हिंसाचाराची जी कहाणी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत। मित्रांनो, या कहाणीला सुरुवात करण्याच्या अगोदर मला तुम्हाला आपले स्वामी विवेकानंद जे होते, ज्यांनी हिंदू धर्माची ओळख पूर्ण जगाला करून दिली, पूर्ण जगाला हिंदू धर्माबद्दल त्यांनी माहिती सांगितली, जी वर्ल्ड कॉन्फरन्स रिलिजन होती, वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन जी होती, त्या वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजनमध्ये स्वामी विवेकानंदांचं गाजलेलं भाषण आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं। मी त्याच भाषणाबद्दल बोलतोय ज्याची सुरुवात त्यांनी सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका अशा पद्धतीने केली होती। ज्यावेळेस त्यांनी हे शब्द उच्चारले त्यावेळेस पूर्ण सभागृहामध्ये त्याच्यामध्ये टाळ्यांचा गडगडाट त्याच्यामध्ये सुरू झालेला होता। ज्या कॉन्फरन्सेसमध्ये प्रत्येक धर्माचा प्रतिनिधी फक्त आणि फक्त माझा धर्म किती श्रेष्ठ आहे हे सांगत होता, त्या कॉन्फरन्सेसमध्ये स्वामी विवेकानंदांनी आपल्या हिंदू धर्माची जी वेगळी ओळख आहे ती पूर्ण जगाला दाखवून दिली। त्यांचे शब्द मी तुम्हाला वाचून दाखवतोय। त्यांनी असं सांगितलं होतं, I will tell you few words about that religion which has adopted the universal tolerance in the world and which does not only tolerate, आपण फक्त टॉलरन्स नाही, आपल्याकडे फक्त सहिष्णुता नाही आहे, बट ॲक्सेप्ट ऑल रिलिजन्स ॲज अ ट्रू, आम्ही हे मान्य करतो की जगातील सर्व धर्म हे खरे आहेत। आय एम प्राऊड टू बिलॉंग टू अ रिलिजन विच हॅज टॉट टू द वर्ल्ड बोथ युनिव्हर्सल टॉलरन्स अँड ॲक्सेप्टन्स, म्हणजे मला अभिमान आहे, मला हिंदू धर्मातला व्यक्ती असल्याचा अभिमान आहे की आम्ही जगाला टॉलरन्स शिकवलेला आहे, युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स शिकवलेला आहे। म्हणजे जे त्यांनी आपल्या धर्माबद्दलचा हा अभिमान सांगितला, आज हा अभिमान आपल्याला का वाटत नाही आहे? त्यांनी पुढे असं सुद्धा म्हणाले होते, वी बिलीव्ह नॉट ओनली इन युनिव्हर्सल टॉलरन्स बट वी ॲक्सेप्ट ऑल रिलिजन्स ॲज अ ट्रू। आय एम प्राऊड टू बिलॉंग टू अ नेशन विच हॅज शेल्टर्ड अँड परसिक्युटेड अँड द रिफ्युजीज ऑफ ऑल रिलिजन्स अँड ऑल नेशन्स ऑन द अर्थ। ठीक आहे, ज्या परसिक्युटेड लोक आहेत, ज्यांना त्रास होतो बाकी नेशन्समध्ये, अशा प्रकारच्या रिलिजनला सुद्धा आमच्या देशामध्ये आम्ही त्यांना सांभाळून घेतलेलं आहे, हे सांगणारे आपले स्वामी विवेकानंद होते। मग हिंदू धर्म जर आपला अशा प्रकारची सहिष्णुता आपल्याकडे असेल तर आज मला या ठिकाणी दुःख वाटतं की अशा प्रकारची सहिष्णुता आपल्या आज लोकांची कुठे गेलेली आहे। अहिल्यानगर हे पूर्वीचं अहमदनगर एक ऐतिहासिक नगरी आहे, ठीक आहे, विविधतेसाठी ओळखली जाते, परंतु गेल्या काही वर्षामध्ये धार्मिक घोषणाबाजी त्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळते। म्हणजे असं म्हटलं जातं की पूर्ण अशी दंगासदृश परिस्थिती मागच्या 20 वर्षामध्ये पाहायला मिळाली होती। 20 वर्षानंतर आता ही गोष्ट झालेली आहे, पण तरीसुद्धा हे धगधगतं जे आहे ते बऱ्याच दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते। धार्मिक घोषणाबाजी असू द्या, सामाजिक माध्यमांवर पसरलेले संदेश जे आहेत अनेक वेळा तणावाचे कारण ठरत आहेत। हे सगळं कशामुळे होतं आहे? धार्मिक भावना, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्यातला संघर्ष पुन्हा एकदा रस्त्यावर आलेला आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला आज कुठेतरी चर्चा करणं गरजेचं आहे। 29 सप्टेंबरला मध्यरात्री मिलीवाडा भागामध्ये एक संदेश लिहिला गेला, आय लव्ह मोहम्मद। आता ह्या संदेशची जी पार्श्वभूमी आहे ती उत्तर प्रदेश वगैरे राज्यांमध्ये आहे। उत्तर प्रदेश वगैरे नॉर्थच्या राज्यांमध्ये हा प्रकार त्याच्यामध्ये सुरू झालेला। ईदला कुणीतरी कानाकोपऱ्यामध्ये लिहिलेलं होतं। आता आय लव्हचा ट्रेंड आपल्याकडे सगळीकडेच बघायला मिळतो। आय लव्ह पुणे, आय लव्ह त्याच्यामध्ये लातूर, आय लव्ह ठाणे, अशा प्रकारचं सगळीकडे त्याचं लिहिलेलं आहे। सगळ्या तिथल्या नगरसेवक लोकांनी वगैरे त्याच्यामध्ये त्या प्रकारच्या तसे फोटोशूटचे जे पॉईंट आहेत ते कुठेतरी त्यांनी बनवलेले आहेत। तर त्याचप्रकारे एका व्यक्तीने जर समजा आय लव्ह मोहम्मद लिहिलेलं असेल, समजा मी एका ठिकाणी ते विमानतळावर आय लव्ह महादेवचा त्याच्यामध्ये ट्रेंड निघाला, जर आपण आपल्या धर्माबद्दल समजा आपल्या देवाबद्दल आय लव्ह, समजा मी प्रभू रामचंद्र लिहित असेल, आय लव्ह महादेव लिहित असेल, तर याचं एवढं ऑब्जेक्शन कुणी करण्याचं काही कारण नाही आहे। ठीक आहे, पण झालं असं की आपल्यावर धर्माचा एवढा त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने आपल्याला हिंदू धर्म शिकवला जातो आहे। स्वामी विवेकानंदांनी जो आपला हिंदू धर्म शिकवला, आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी जो आपल्याला हिंदू धर्म शिकवला, तो आपण आज कुठेतरी विसरत चाललेलो आहोत। ठीक आहे, हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण तेच आहे। आज आपण पाहतोय महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जर प्रश्न कोणता असेल तर शेतकऱ्यांची जी वाईट परिस्थिती आहे, कित्येक शेतकरी त्याच्यामध्ये त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, घरामध्ये खायला भाकर नाही आहे। काही लोक त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवतात की त्याच्यामध्ये अंगावर साडी जी महिलेची आहे तेवढीच साडी त्या महिलेकडे आहे, 7 दिवस झाले त्या महिलेने आंघोळ केली नाही, अशा प्रकारचे व्हिडिओ ते लोक बनवतात। काळजाला त्याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे तडा जाईल अशा प्रकारचं आपलं त्याच्यामध्ये वाईट एवढं वाटत आहे ते बघून। आणि एवढी सगळी वाईट परिस्थिती असताना हे सगळं आपल्याला दुर्बुद्धी सुचते का? आणि सगळ्यात वाईट जर कोणत्या गोष्टीचं वाटत असेल
तर हे कुठेतरी म्हणजे स्टेट स्पॉन्सर असल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. ठीक आहे, सरकार आहे, पोलीस प्रशासन आहे, एवढ्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात. पोलीस प्रशासनाला साधी गोष्ट माहिती नाही का कोण रांगोळ्या काढतंय, कोण हे त्याच्यामध्ये लिहितं आहे. ठीक आहे, कोणाच्या प्रभात फेऱ्या काढल्या जात आहेत, एवढी साधी गोष्ट जर पोलीस प्रशासनाला सापडत नसेल तर पोलीस प्रशासनाला त्यांच्यावर कुठेतरी संशय येतो. पत्रकारांचे सुद्धा मी त्याच्यामध्ये काय बाईट पाहिले. पत्रकार ज्यावेळेस पोलिसांना नाव घेऊन विचारतात की म्हणजे यांनी असं केलेलं आहे का, ठीक आहे, या संस्थेमुळे NGOमुळे हे सगळं झालं तुम्हाला वाटतंय का, तरीसुद्धा पोलिसांची त्याच्यावर बोलायची हिंमत नाही आहे. ठीक आहे, त्यांना पकडायची हिंमत नाही आहे. म्हणजे सरकारचा जो वरदहस्त आहे हा कुठेतरी त्याच्यामध्ये मनाला ठेस पोहोचवणार आहे. मित्रांनो, हा जो आपला महाराष्ट्र आहे याला फार मोठी संतांची परंपरा आहे, फार मोठा त्याच्यामध्ये वारसा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे दंगे याच्या अगोदर कधी बघितले गेलेले नाही आहेत, पण नको ते मागच्या 5-10 वर्षामध्ये बघायला मिळते. हे मनाला कुठेतरी त्याच्यामध्ये फार दुःख देणार आहे. स्वामी विवेकानंदांची भाषणाची मला आज परत आठवण होते की आपला जो हिंदू धर्म आहे एवढा ग्रेट महान धर्म आपल्याला म्हटलं जायचं की आपल्याला विश्वगुरू त्याच्यामध्ये म्हटलं जायचं. विश्वगुरू त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या जगाला दिशा दाखवणारा जो आहे तो आपल्याला ह्याच्यामुळे माझा धर्म फार ग्रेट आहे आणि बाकीचे धर्म सगळे तुच्छ आहेत असं समजून आपण विश्वगुरू म्हणलं तर आपल्या पाठीमागे कोण उभं राहील? गावचा एखादा सरपंच आहे, तो जर म्हणत असेल मी श्रेष्ठ आहे आणि बाकीचे सगळे माझ्या पुढे चिल्लर आहेत, उद्या त्याला कोण निवडून देईल? ठीक आहे, उद्या तो गुरु होऊ शकतो का? उद्या तो मार्गदर्शक होऊ शकतो का गावाचा? ठीक आहे, हे गोष्ट लक्षात घ्या. हिंदू धर्म जो आहे तो आपण विश्वगुरू समजतो. आपला धर्म सगळ्या जगाला मार्ग दाखवणार आहे. स्वामी विवेकानंदांनी जे त्या वर्ल्ड रिलिजियस पार्लमेंटमध्ये दाखवून दिलेलं होतं की हिंदू धर्म जो आहे तो सगळ्या जगाचा मार्गदर्शक होऊ शकतो. कारण आमच्या धर्मामध्ये असं कुठेही दिलेलं नाही आहे की दुसऱ्याचे धर्म मानू नका, फक्त आणि फक्त हिंदू धर्म सगळ्यांवर लादा. ठीक आहे, त्यासाठी वेगळं काहीतरी करा अशा प्रकारचं आमच्या धर्मामध्ये सांगितलेलं नाही आहे. याच्यामुळे हिंदू धर्म श्रेष्ठ आहे असं म्हटलं जातं, हिंदू धर्म मार्गदर्शक असं म्हटलं जातं. पण असं दुसऱ्या धर्मांना तुच्छ लेखून एखाद्या ज्यांचा लोकांचा जो विश्वास आहे त्याचं नाव असं रस्त्यावर लिहून त्याला तुडवत जाऊन त्याच्यामध्ये मोठेपणा करणारा आपला हिंदू धर्म कधी नाही आहे. ह्या गोष्टीचं मित्रांनो मला परत सांगावं वाटतं. मी आज तुम्हाला विनंती करेल की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, जेणेकरून लोकांना हे अशा प्रकारची षडयंत्र जे आहेत हे सरळ षडयंत्र होतं. ठीक आहे, तुम्हाला कोणीतरी म्हणत असेल की हे षडयंत्र होतं का काय होतं, ठीक आहे, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय की हे षडयंत्र आणि षडयंत्रच होतं. अशा प्रकारच्या षडयंत्रापासून आपण सगळ्या लोकांनी सावध होणं गरजेचं आहे. हिंदू लोक असू द्या किंवा मुस्लिम लोक असू द्या, ठीक आहे, कुणीही त्याच्यामध्ये रस्त्यावरून दगडफेक करण्याची, गाड्या जाळण्याची आणि स्वतःच्या अंगावर केसेस टाकून घेण्याची काही गरज नाही आहे. ठीक आहे, जे भाषणं आज आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांची, योगी आदित्यनाथ यांनी कालपरा जे भाषण त्या पद्धतीचं केलं की म्हणजे जहन्नुममध्ये पाठवण्याची सोय केली जाईल जर कुणी अशा पद्धतीने करत असेल, पथराव करत असेल, हे करत असेल किंवा अशा प्रकारची पोस्टरबाजी करत असेल तर त्यांना जहन्नुममध्ये पाठवण्याची सोय केली जाईल. ठीक आहे, हे जे सगळं आहे हे सगळ्यांनी आपण पुढे जाणार नाही आहोत. ठीक आहे, आपल्या मुलाबाळांसाठी नोकऱ्या पाहिजेत, आपल्याला आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायची आहेत, आपल्याला एक जो शांत जो भारत आहे, ठीक आहे, तो आपल्याला त्याच्यामध्ये खूप पाहिजे. कालपरा विराट कोहलीचं एक त्याच्यामध्ये ट्विट पाहिलं की जो असं म्हणतोय की मला भारताच्या गदारोळापासनं आणि अशांततेपासून मला माझ्या मुलांना सुरक्षित कुठेतरी लंडनमध्ये ठेवायचे म्हणून मी लंडनमध्ये राहतो. ठीक आहे, हे जे सगळे लोक अशा प्रकारचा विचार करत आहेत, ठीक आहे, ह्याच्यामध्ये चूक जी आहे ती आपल्यासुद्धा लोकांची कुठेतरी आहे. आपण सगळे लोकसुद्धा जे गोंधळ वाहतोय म्हणजे रोजच कुठेतरी दंगा होतोय, कुठेतरी लोक याला मारतात, कुठेतरी 100-50 लोक रस्त्यावर आले. ठीक आहे, कधी पाहिले का आता एवढं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, हे शेतकरी रस्त्यावर येताना दिसत नाही आहेत. ठीक आहे, शेतकऱ्यासाठी आपण कोणी उभा टाकताना दिसत नाही आहे. ठीक आहे, जो खरा प्रश्न आहे त्यासाठी कोणी उभा टाकताना दिसत नाही आहे. आणि जे अशा प्रकारचे क्रिएटेड प्रश्न आहेत म्हणजे राजकारणी लोकांचं एक व्याख्या त्याच्यामध्ये मी कुठेतरी ऐकली होती. राजकारणी लोक म्हणजे काय? राजकारणी लोक म्हणजे कोणते लोक असतात? पॉलिटिशियन म्हणजे काय? तर असा व्यक्ती जो प्रॉब्लेम क्रिएट करतो आणि त्यानंतर त्याचं सोल्युशन त्याच्यामध्ये लोकांना समजावून सांगतो. एक जुनं त्याच्यामध्ये म्हणजे कालपरा क्लिप पाहिली, निळू फुलेंची एक क्लिप पाहिली. ठीक आहे, निळू फुलेंची का कुणाची तरी अशी क्लिप पाहिली त्याच्यामध्ये मी. ठीक आहे, तो असं म्हणतो की त्याच्याकडे हे लोक जातात, मला वाटतं राजेश खन्ना काय काहीतरी हिंदू मूवीची ती क्लिप होती, एक्झॅक्ट आठवत नाही आता. तर त्यांच्याकडे लोक जातात, लोक जाऊन हॉटेलवाले लोक जातात. ते हॉटेलवाले लोक त्यांना जाऊन म्हणतात की साहेब आम्हाला थोडं खाण्याचे रेट वाढवायचे. मग तो त्यांना सांगतो की तुम्ही खाण्याचे रेट म्हणजे वाढवू शकत नाही, लोक काय उपाशी मरतील का? मग ते म्हणतात आम्ही तुम्हाला चंदा देतो. चंदा देतो म्हणल्यानंतर चंद्याचे भाव वाढत जातात. मग शेवटी त्याला पाहिजे तेवढा चंदा मिळाला की तो म्हणतो 3 पट भाव वाढवा. त्याच्यानंतर ते आता प्रॉब्लेम ह्या राजकारणी लोकांनीच केला. ते हॉटेलवाले म्हणत होते की आम्हाला डबल रेट करायचा. ठीक आहे, समजा थाळी 100 रुपयाला तर आम्हाला 200 रुपयाला थाळी विकायची. याने सांगितलं 300 रुपये करा. 300 रुपये केल्यानंतर लोक आंदोलन करायला लागले. आंदोलन करायल्यानंतर लोक नेत्याकडे आले. नेत्याने त्या हॉटेलवाल्यांना सांगितले की आता रेट तुम्ही डबल करा.
ठीक आहे. म्हणजे प्रॉब्लेम हेच लोक क्रिएट करणार आणि त्यानंतर हे सोडवण्याचं नाटक करणार. जे धार्मिक जे दंगे त्याच्यामध्ये केले जात आहेत हे फक्त आणि फक्त राजकीय हितासाठी त्याच्यामध्ये केले जात आहेत. ही गोष्ट आपल्याला कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला म्हणजे मला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमचं याच्यावर काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. ठीक आहे. जे चांगलं आहे, जे योग्य आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मी काही न्यूजच्या हेडलाईन्ससुद्धा बघत आहे. हेडलाईन्ससुद्धा मला फार घातक वाटत आहेत. म्हणजे जे मेनस्ट्रीम मीडिया आहे तोसुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी अशा प्रकारचा द्वेष पसरवण्याचं काम करतो आहे. मीडियामधनं जो दोष पसरवण्याचं काम केलं जातं आहे की म्हणजे एवढी डेअरिंग त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची होतं आहे का. काल परवा ते सुधीर चौधरीचं त्याच्यामध्ये मी ते हेडिंग पाहिलं की भारताच्या विरोधात अजून एक षडयंत्र सुरू, आय लव्ह मोहम्मद. म्हणजे भारताच्या विरोधात अजून एक षडयंत्र सुरू. ठीक आहे. म्हणजे एवढी गोष्ट मोठी नाहीच आहे की याला हिंदूंनी पण या गोष्टीकडे लक्ष द्यायला नाही पाहिजे आणि मुस्लिमांनीसुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला नाही पाहिजे. ह्या अशा प्रकारच्या ज्या घटना होत आहेत, ठीक आहे, म्हणजे ह्याच गोष्टीला ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं तुमच्या आयुष्यात काहीच नाही आहे असं तुम्हाला कोणीतरी दाखवतं आहे आणि तुम्हाला याच्यावर भांडण करायला लावतं आहे. तर तुम्ही या फंद्यामध्ये पडू नका. ठीक आहे. आपलं आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करा. आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय स्वप्न बघितले त्याचा सुधारण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. जे लोक अशा दंग्यामध्ये आंदोलनामध्ये जातात, ठीक आहे, पोलीस कुणालाही मोकळं सोडत नाहीत. ठीक आहे. सगळ्यांचे ते शेवटी त्याच्यामध्ये CCTV वगैरे घेतले जातात. ठीक आहे. सध्याच्याला समजा सरकारचा वरदहस्त ज्यांच्याकडे आहे त्या संघटनेच्या लोकांना समजा सरकारचे 4 लोक आहेत. हे 4 लोकांनी सुरुवातीला दगड फेकले, मुस्लिमांच्या समजा मस्जिदवर दगड फेकले. ह्या 4 लोकांचं नाव कुठल्याच केसमध्ये नसतं. मग हे 4 लोकांनी दगड फेकले मुस्लिम समाजाच्या मस्जिदवर. त्या मुस्लिम समाजाच्या मस्जिदच्या समजा काही 30 लोकांनी त्याच्यामध्ये हिंदू समाजाच्या कुठेतरी दगडफेक केली. हे 30ला 30 लोक ज्यांच्या नावावर FIR बुक होतो. मग आता ह्यांच्या बघून त्याच्यामध्ये हिंदूंच्या जर काही लोकांनी समजा तेच केलं, गाड्या जाळणे वगैरे काही केलं, हे हिंदूंच्या लोकांवर सुद्धा FIR होतो. ठीक आहे. जे सरकारने पाठवलेले 4 लोक होते सगळं वाढवण्यासाठी, ठीक आहे, ते मात्र बाजूला राहून जातात आणि बाकीचे जे लोक आहेत, ठीक आहे, बाकीचे जे लोक आहेत ते सगळे त्याच्यामध्ये गुंतून पडतात. ह्यांना कुठले नोकरीची परीक्षा देता येत नाही, काही करता येत नाही. कुठं जरी गेलं त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये अंगावर FIR असतो, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळत नाही, सरळ सरळ शेरा लिहून येतो, यू आर नॉट सुटेबल फॉर दिस गव्हर्नमेंट पोस्ट. ठीक आहे. असं आपल्या बाबतीत होऊ देऊ नका. ठीक आहे. तुमचं घर जपा, आपलं सगळं जपा. तुम्ही तुमची फॅमिली जर जपली, तुम्ही तुमच्या फॅमिलीचं जर समजा तुम्ही डेव्हलपमेंट केली तर अशा वेळेस अल्टिमेटली देशाची डेव्हलपमेंट होणार आहे. तुमचं इन्कम वाढलं म्हणजे देशाचं GDP वाढणार आहे. तुम्ही टॅक्स पेअर झाला म्हणजे सगळा देश वाढणार आहे, रस्ते वाढणार आहेत, देशाचं सगळं त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढणार आहे, सगळं काय वाढणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जर खरं देशप्रेम असेल ना तर तुम्ही स्वतःच्या घराचा विचार करा, आपल्या घरचं त्याच्यामध्ये उत्पन्न वाढवण्याचा विचार करा, आपल्या बिझनेसचा उत्पन्न वाढवण्याचा विचार करा. तुम्ही तुमचा बिझनेस वाढवला म्हणजे देशापेक्षा देशप्रेम दुसरं काही नसतं. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि तुम्हाला म्हणजे परत एकदा कळकळीची विनंती आहे की चांगल्या गोष्टी पसरवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा. देशामध्ये दंगे वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. आज कुणी आपल्याला सांगणारं राहिलेलं नाही आहे. ठीक आहे. सगळ्या न्यूज मीडियामध्ये त्याच्यामध्ये ते लोक पैशावर काम करत आहेत. सरकारने थोडंसं पैसा सोडला इकडे, सांगितल्या लोकांना की आता फक्त आय लव्ह मोहम्मदच चालवा. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला, बाकीचं सगळं बाजूला. जे काही सरकारने करायला पाहिजे, जी सरकारची जबाबदारी आहे ती कुठेतरी बाजूला राहून जाते आणि नको ते ट्रेंड त्याच्यामध्ये पुढे चालत आहेत. ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे विचार पाठवा, जेणेकरून अशा प्रकारच्या गोष्टींना आपण भीक घालणार नाही. अशा प्रकारच्या गोष्टींमुळे आपण आपलं त्याच्यामध्ये मतदान करणार नाही. आपण डेव्हलपमेंटवर, विकासाच्या मुद्द्यावरच आपण मतदान करणार, जे आपल्या मुलाबाळांसाठी एक चांगला भारत, शांत भारत. ठीक आहे. आज विराट कोहलीसारखा आपला देशाचा कॅप्टन जो होता, ठीक आहे, म्हणजे एवढं वर्ल्ड कप त्याच्यामध्ये आपलं जिंकवणारा जो माणूस होता, ठीक आहे, त्याला वाटतं की भारताच्या बाहेर राहावं कारण इकडे फार गोंगाट आहे, गर्दी आहे. ठीक आहे. म्हणजे कुठेतरी त्याच्यामध्ये आता लगेच लोकांनी त्यालाच चालू केलं की तोच देशद्रोही आहे, अगोदर सांगायचं ना, तो कशाला कॅप्टन झाला, असं लोकांनी चालू केलं. पण थोडंसं काहीतरी आत्मचिंतनाची आपण विचार केला पाहिजे की आपलं चुकतंय कुठे. ठीक आहे. ह्या जर गोष्टींचा आपण विचार केला तरच आपण आपल्या पिढीला जो आहे, आपले जे मुलं बाळ आहेत यांना आपण एक चांगला शांत त्याच्यामध्ये भारत, संस्कारी भारत जो आहे तो आपण देऊ शकतो. ठीक आहे. हे धर्माच्या नावावर रोजच भांडण करणारे जे लोक आहेत, आपल्याकडे कोण कंपन्या येतील, कोण तुम्हाला नोकऱ्या देतील रोजच जर तुम्ही दंगे करत असाल आणि जाळपोळ करत असाल तर. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. धन्यवाद मित्रांनो.